हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करीत आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आज मी घेतलेला आहे ब्लाऊज कटिंगसाठी आणि माझी जाऊ बसले म्हणजे ब्लाऊज शिवत आहे जाऊबाई. कारण मी मिशनला आज सुट्टी दिली, लाईट नसल्यामुळं मी मोटरवरती चालवते मिशन आणि ती म्हणजे नाही का असं पट्ट्यावरती पायावरतीच चालवती. तिला मोटरवरती जमत नाही, त्याच्यामुळं मग आज मी सुट्टी घेतली लाईट नसल्यामुळे. आमच्या इकडं लाईट दिसाड आहे. तर काल लाईट होती, पण काल माझं डोकं दुखत होतं, त्याच्यामुळं मी काय मिशन चालू नव्हती केली. मग ती आज म्हणली मला ब्लाऊज शिवायचा आहे, तर मिशन रिकामी आहे आहे का नाही. तर म्हणलं ठीक आहे, आज आहे रिकामी, तू शिवून घे, मी उद्याच्याला लाईट आल्यावरती शिवून मी आज कट करते. तर मी एवढे ब्लाऊज केलेत कट. कसं आहे, घरातलं दुसरं काय काम आलं तर मला उठून जावं लागतं, त्याच्यामुळं उठ बस काम जास्त असं एक हाती काम नाहीच. जरी ब्लाऊज मी कट करायला घेतले तरी दुसरं काही काम आलं तर उठून जावं लागतं, त्याच्यामुळं सरसकट आम्हाला कामाचं असं जास्त ब्लाऊज कट करणं किंवा शिवून होत नाही. तर मग ते शिवून झालं तर बघितलं मी बाहेर जाऊन, तर आत्ता ते हुलगा नीट करत होते. म्हणजे हुलगा आमचा सगळा नीट करून झाला होता. मग मी नंतरनं गेले रोडवरती, ब्लाऊज सगळे कट करून आले, तर ह्या दोघीजणी मिळून हुलग्याची घाण काढत होत्या. सगळे म्हणजे स्वच्छ करून ठेवत होत्या. म्हणजे भिजायला टाकले की लगेच भाजी बनवायची, मग भिजवून मोड वगैरे आले की. पण सध्या तरी ते उपणून वगैरे सगळं म्हणजे त्याचे खूप कष्ट असतात त्याच्या मागं. बडवलं त्यांनी सगळे, मामाने ना आत्यानी. रोडवरती आम्ही काढून टाकलेला व्हिडिओ नव्हता आला रानात, म्हणजे जेव्हा आम्ही हुलगा काढला तेव्हा व्हिडिओ तयार केला नव्हता मी. पण त्याच्यावरून 2-3 वेळा ट्रॅक्टर फिरवला आणि बाकी नंतर हातानेच बडवला आणि घाण काढली. मग आता कसं वारं जेव्हा असेल तेव्हा उपणावं लागतं त्याला. जर वारं नसेल तर सगळी घाण त्याच्यामध्येच पडते. तर आता सध्या वारं चालू होतं म्हणून आत्याने सगळं उपणून वगैरे घेतला. तर खूप चांगला असा पिवळा एकदम छान हुलगा पडलेला आहे त्याच्यातून. तुम्हाला दाखवते थांबा मी. तर सगळं मी उपणून हे घेण्यासाठी त्यांना आत्याला थोडंसं घाण राहिली होती म्हणून मी घेतली आणि आत्यांपाशी नेऊन दिली. तर आयुष्य आलता बाहुली घेऊन माझ्याकडं. त्याला पण नाही करमत, मी घरात नसले की लगेच बाहेर येतो. मी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत बसतो घरात. तर मग आत्ता मी रोडवर आले तर लगेच माझ्या पाठीमागं आला. आणि हे बघा, इकडं घमेल्यामध्ये थोडीशी घाणीचा हुलगा आहे म्हणून आत्यांपाशी घाण थोडा ठेवला आहे आणि बाकीचा टपामध्ये ठेवला आहे. तरी हा सगळा चांगला आहे, उपणून वगैरे जाळून ठेवलेला आहे. ह्याच्यात खडा किंवा असं म्हणजे कोणतीच घाण राहिली नाही. तर माझी आजी सासू म्हणते जरा चला म्हणते ना. तर आत्ता आलो आहे रानात. आत्या बघा काय करतात, काय म्हणजे लाल मिरच्या तोडतात. मिरच्याला लाल, ज्या मिरच्या झाल्यात त्याला लाल मिरच्या तोडून घरी न्यायच्यात वाळाय टाकायला. त्याच्यामुळे मी आत्ता आलो आहे. म्हणजे माझ्या सासूबाई पण येत्या, पण पाठीमागं येत्या. आम्ही दोघी चालतो. त्यांनी आणली डिश, पण मी काहीच आणलं नाही. याची मग हे आण ना, मिरच्या तोडाय आण ना काहीतरी. हा बघा, चिमू पण आली माग. पायात चप्पल नाही काय नाही तरी पण आली तशीच आहे का. कशाला आली ग? होय, तिला विचारू काय कशाला आली चिमू तू. हो हो हो, मोत्या आलाय बघ तुझ्या माग बघ. त्याला पण तोडाय सांग. आता तोडतात, मी बघते त्यांच्याकडे कसं तोडतात. गम्याला आणलं नाही त्याच्यामुळं, गम्याला गेलाय आणायला. आण आयुष चल. चकी चिमू आण, जण आण जा. चिमू आणा नाही, आत्याने आणली बरं का बादली, पण द्यायच्या नाहीत मला. आता तुमच्या ह्याच्यातच तोडू का? तुमच्या डिश मध्ये तोड. हा तो आला नाही ना घरनं काहीच. तुम्ही पलीकडची लाईन घ्या, मी अलीकडची लाईन तोडते. तोड लवकर, तोड पटापटा, तोड ना आता. मिरच्या तोड. करायची असली घाबोळी ह्यांना लगेच म्हणजे टाका.
फुलांना लई चावायचे ना, फुलं पडल्यात ना. कुठली? मिरची सारखी फुलं आहेत ना. म्हणलं ते बोलव त्याला. नको जाऊ दे मरू दे. कशाला आली? चल तोड मिरच्या चल. तर मिरच्या तोडून झाल्यात. मी ना आत्याने एक डिश भरून तोडली आणि आमच्या आत्या घेऊन चालल्यात होत्या घरी, म्हणजे माझ्या सासूबाई आणि मी आणि माझ्या मावळी सासूने ही डिश फुल भरून तोडली. कारण 15 ते 20 मिनिटातच डिश भरली, काही जास्त वेळ लागला नाही मिरच्या तोडायला. कारण मध्येच म्हणजे आठवड्यापूर्वीच माझ्या पोरांनी आणि सासूबाईंनी तोडल्या होत्या आणि वाळायला टाकल्या होत्या. तर मिरच्या आम्ही घरी मसाला बनवण्यासाठी मिरच्या वाळायला टाकतो लगेच लाल झालेल्या तोडून. तर त्या मसाल्याच्या ह्याच्यापर्यंत होतात, वाळवून ठेवतो आम्ही गोणीत भरून. तर आत्याला पाहिजे होतं टमाटो, कारण टमाट्याची चटणी करायची होती म्हणून आत्याने टमाटो बघितलं, पण सगळे टमाटे असे कच्चेच होते, त्याच्यामुळं काही घेतलं नाही. मग गेलो आम्ही घरी. तर फुलांचं किती छान आले बघा. घरी गेलो तर आयुष करत होता अभ्यास. आयुष बालवाडीतच आहे, पण बघा त्याने किती छान अक्षरं काढलेत. 17, 18, 19 आणि 20 असं चालू आहे त्याचा अभ्यास, म्हणजे लिहून दिला आहे मॅडमनी. तर चला आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.